आज मी आणि माझे 3-4 फ्रेंड्स आम्ही शाळेमध्ये चाललो आहे. आमची एक टीचर आहे, त्यांची ह्या महिन्यामध्ये रिटायरमेंट आहे. सो आम्ही त्यांना सरप्राईज देणार आहे. आपण त्यांची रिॲक्शन पण बघूया आणि त्यांच्याशी थोडं गप्पा वगैरे मारूया. त्यांना काहीच आयडिया नाही आम्ही येणार आहे म्हणून. आणि त्यांनी जस्ट आता मला मेसेज केला आहे. माझा बड्डे होता 2 दिवस आधी, त्यांनी मला जस्ट मेसेज केला आहे बिलेटेड हॅपी बड्डे बेटा म्हणून. त्यांना काहीच आयडिया नाही आम्ही सगळे आलो आहे म्हणून. सगळे इन द सेन्स आम्ही 3-4 जणच आहोत. साई आलाय, अरमान आलाय, सिद्धी आली आहे. Happy retirement. फारच छान रंग आहे, खूप सुंदर. आठवते ना तो वर्ग? खूप मजा आणि खूप अशा आठवणी इकडे तुमच्या सगळ्यांच्या गोड आठवणी. त्रास देत दिलात पण त्याच्या बरोबरीने असं भरभरून प्रेम केलं. संस्कृतीला मजेने का होईना मी दत्तक मुलगी म्हणायची ती नाही, त्या शब्दाला अजूनपर्यंत इतकी वर्ष जागली आहे. मधनं फोन करणं, टीचरांची खबरबात घेणं, टीचर कशा आहात तुम्ही, मनीचं भूज सांगणं, सगळं करते ती. आणि त्यामुळे बरं वाटतं. छान तू पण आलास आणि असेच मोठे व्हा, महत्त्वाचं म्हणजे. आणि मोठे झाल्यानंतर शाळा, शिक्षक आणि त्याहीपेक्षा सर्वात महत्त्वाचं म्हणजे आईवडील यांना विसरू नका. पण त्यांच्यामुळे तुम्हाला हे सगळं वैभव मिळणार आहे. त्यामुळे त्यांची कधीच विस्मरण होऊन देऊ नका. आणि पुन्हा एकदा आठवण ठेवून अगदी आलात याबद्दल खूप कौतुक. धन्यवाद म्हणणार नाही, मला ते धन्यवाद शब्द बोलून तुम्हाला हे करायचंच नाही आहे. कौतुक तुमचं, खूप बरं वाटलं. कौतुक पण ती मजा केली ना त्या वर्गात. काय संस्कृती आहे की नाही? भेळ आठवते ना? भेळ केलेली, कांदे चिरले, काय केलं, खूप मजा. या बॅचने त्या 9वीच्या वेळेस खूप मजा.